वक्तृत्व क्षेत्रातील नवे नेतृत्व घडवणारी दीपस्तंभ कला अकॅडमी, भाषण कला व सूत्रसंचालन प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. प्रभावी संवाद कौशल्य, वक्तृत्व कला आणि सूत्रसंचालनाचे दर्जेदार प्रशिक्षण देत अनेक यशस्वी वक्ते घडवण्याचे कार्य पुण्यातील भैरवनगर धानोरी येथील दीपस्तंभ कला अकॅडमी करत आहे. प्रभावी बोला, जग जिंका हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेली ही संस्था आज वक्तृत्व प्रशिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. संस्थापक रवींद्र पवार सर आणि संचालिका सबुरी पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अकॅडमीत भाषण कला, सूत्रसंचालन, स्टेज कॉन्फिडन्स, देहबोली, मुलाखत कौशल्य आणि प्रभावी संवाद यांचे प्रशिक्षण दिले जाते. विविध क्षेत्रातील विद्यार्थी, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला असून आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अकॅडमीकडून नियमितपणे भाषण स्पर्धा आयोजित करण्यात येतात. या स्पर्धांमधील विजेत्यांना सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात येते. त्यामुळे सहभागींचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होत असून त्यांना वक्तृत्व क्षेत्रात अधिक प्रगती करण्याची प्रेरणा मिळत आहे. नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेतर्फे एकदिवसीय मोफत कार्यशाळांचे आयोजन केले जाते. ऑनलाईन कार्यशाळाही नियमितपणे घेतल्या जातात. विशेष बाब म्हणजे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरही विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांना विविध उपक्रम, सराव सत्रे आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून वक्तृत्वाच्या प्रवाहात सक्रिय ठेवले जाते. यामुळे अनेक विद्यार्थी आत्मविश्वासपूर्ण वक्ते आणि यशस्वी सूत्रसंचालक म्हणून पुढे येत आहेत. भाषण कला आणि व्यक्तिमत्व विकासाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा ध्यास घेतलेल्या दीपस्तंभ कला अकॅडमीचे कार्य आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून वक्तृत्व क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करत आहे. दीपस्तंभ कला अकॅडमी पुणे शारदा कला मंच सुरू करण्यामागे नेमकी प्रेरणा काय होती, काय सांगा? दीपस्तंभ कला अकॅडमीची सुरुवात ही खऱ्या अर्थाने मी अनेक ठिकाणी व्याख्यानाला जायचो, सूत्रसंचालनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचो आणि हे चांगलं बोलणं लोकांना आवडायचं. लोक म्हणायचे की तुम्ही इतकं चांगलं बोलताय तर आम्हाला हे कुठंतरी चांगलं बोलायला शिकवा. हा एकच धागा पकडून साधारणपणे 20 डिसेंबर 2017 साली पुण्यामध्ये आपण माझी मुलगी सबुरी रवींद्र पवार हिने दीपस्तंभ कला अकॅडमी या संस्थेची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने या वक्तृत्व विकासाच्या प्रवासाला सुरुवात झाली. आजच्या काळात भाषण कला आणि संवाद कौशल्य किती महत्वाचे आहे सर, काय सांगा? संत तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात, घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. शब्द हेची कातर, शब्द सुई दोरा, बेतावेत शब्द शास्त्राधारे. बोलावे बरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनाला पाडू नये चरे. म्हणजे इतकं सुंदर त्यांनी आपल्या अभंगामधून वक्तृत्वाचं महत्त्व विशद केलेलं आहे. संवाद कौशल्य इतकं महत्त्वाचं आहे की हल्ली माणसाला माणसाशी कसं बोलावं हे सुद्धा समजत नाही, तर माईकवर बोलणं फार अवघड आहे. स्टेजची भीती घालवण्यासाठी आपण कोणत्या पद्धती वापरतात सर, काय सांगा? स्टेजची भीती जर तुम्हाला दूर करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे बोलाल तरच बोलाल. जोपर्यंत तुम्ही माईकच्या संपर्कात येत नाही तो प्रत्यक्ष अनुभव घेत नाही. आणि भीती घालवण्यासाठी भाषणाची सुरुवात कशी करावी, मध्य कसा असावा, शेवट कसा असावा, शब्दफेक कशी असावी, आवाजातला चढ उतार, बॉडी लँग्वेज, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ते स्किल डेव्हलप करता येतं, काहीच अडचण नाही. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांसाठी हा कोर्स कसा उपयुक्त ठरतो, काय सांगा? संवाद कौशल्य खरं तर हे लहानपणापासूनच अवगत झालं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण प्रौढ होतो आणि नंतर सुरू करतो, परंतु विद्या ही कोणत्याही वयापर्यंत ग्रहण करता येते, त्याला काही अडचण नाही. कोणत्याही वयामध्ये आपण भाषणाच्या या कौशल्य विकासासाठी प्रयत्न करू शकतो. परंतु अगदी माझं असं म्हणणं आहे की मुलांना अगदी 10 ते 12 वर्षापासूनच आपण याच्यामध्ये आणलं पाहिजे आणि 60, 65, 70 वर्षापर्यंतच्या सुद्धा वयोगटातल्या वृद्ध व्यक्तींनी सुद्धा याच्यामध्ये पारंगत होण्याचा प्रयत्न केला चांगल्या पद्धतीने निश्चितपणे आपल्या वक्तृत्वाचा विकास करू शकतात. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण कोणत्या विशेष गोष्टींवर भर देतात? विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास हल्ली कुठेही जा बोलण्याच्या जागा कमी झालेल्या आहेत. मुलं घरात मोबाईलवरच जास्त वेळ करून अडकून पडलेले असतात.
म्हणून पूर्वीच्या काळी मुलं बालसभा असायच्या, महापुरुषांच्या स्मृती दिनाचे कार्यक्रम शाळेत असायचे, अशा विविध कार्यक्रमात मुलं भाग घ्यायची आणि त्यांचा आत्मविश्वास वाढायचा. बोलण्याच्या जागा भरपूर होत्या, परंतु आता हल्ली जाणीवपूर्वक त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्यावर त्यांना संस्कार करावे लागणार आहेत आणि जे भाषणाची कौशल्य आहेत ती जाणीवपूर्वक त्यांच्यामध्ये रुजवावी लागतील, त्यांची प्रॅक्टिस करून घ्यावी लागेल आणि जेवढं ते जास्त बोलतील तेवढा त्यांचा बोलण्यातला आत्मविश्वास वाढेल, वाचनाची आवड वाढेल आणि निश्चितपणे त्यांच्या वक्तृत्व विकासाच्या माध्यमातून त्यांचा आत्मविश्वास हा भविष्यात दृढ पक्का झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. दीपस्तंभ क्लासेसच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात, त्याबद्दल काय सांगाल सर? दीपस्तंभ कला अकॅडमी अशी आहे की ती वर्षभरामध्ये भाषणप्रेमी लोकांसाठी किंवा भाषण विकासासाठी भाषण स्पर्धेचं आयोजन करते. जे भाषण स्पर्धेमध्ये विजेते ठरतात त्यांना सन्मान चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढतो. एक दिवसाच्या मोफत कार्यशाळेचं आयोजन या ठिकाणी दीपस्तंभ कला अकॅडमी करत असते. याशिवाय ऑनलाईन मोफत कार्यशाळा सुद्धा आपल्याकडे घेतल्या जातात. विविध प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण त्यांना या भाषणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी दीपस्तंभ ही कार्यरत आहे आणि सतत काम करत राहते. जाता जाता भाषण कलेत करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना आपण काय संदेश द्याल सर? भाषण कला ही फक्त तात्पुरती अवगत करण्यासाठीची कला नाही. भाषणामधून तुमचं प्रगल्भ वाचन घडलं पाहिजे, तुमचा व्यासंग वाढला पाहिजे, महापुरुषांचं चरित्रात्मक वाचन घडलं पाहिजे. चौफेर वाचन करून, आत्मचिंतन करून, मनन करून मग तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्या वक्तृत्वाच्या विषयाची मांडणी ही लोकांच्या समोर केली पाहिजे. हल्ली काय झालंय की तात्पुरता एखादा शेरोशायरी केली, कुठंतरी एखादी चारोळी फेकली, टाळ्या मिळवल्या की इथपर्यंत वक्तृत्व असता कामा नये. तर वक्तृत्व ही आपली जीवन जगण्याची कला बनली पाहिजे. का तर त्यातून वाचन घडणार आहे आणि वाचाल तर वाचाल, याच्यातूनच खऱ्या अर्थाने आपला समाज वाचणार आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. नवीन तरुणांना ऍडमिशन घेण्यासाठी पत्ता आणि मोबाईल क्रमांक काय सांगायचं? दीपस्तंभ कला अकॅडमी पुणे ही आपली पुण्यात कार्यरत संस्था आहे. महाराष्ट्रात आपली कुठेही दुसरी शाखा नाही. माझी मुलगी सबुरी रवींद्र पवार ही या ठिकाणी या दीपस्तंभचं संपूर्ण जे काय आहे ते संचालन करते. ती संस्थापक अध्यक्ष आहे. आणि इथं जर तुम्हाला क्लास करायचा असेल पुण्यामध्ये तर विश्रांतवाडी नावाचा एक परिसर आहे जो येरवडा जेलच्या परिसरामध्ये, आळंदी रोडच्या परिसरामध्ये येतो. आणि इथं आपलं पुण्यामध्ये धानोरी पुणे 15 या ठिकाणी सेंटर आहे. महाराष्ट्रातले लोक या ठिकाणी येतात, चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण घेतात आणि आपल्या कार्यक्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचा ठसा आपला उमटवतात. विविध क्षेत्रामध्ये लोक आता उतरलेले आहेत. म्हणजे सूत्रसंचालन असेल, सूत्रसंचालनामध्ये प्रोफेशनल काम करतात, चांगल्या प्रकारचे प्रसिद्ध व्यावसायिक व्याख्याते झालेले आहेत. याशिवाय ते ज्या क्षेत्रामध्ये काम करतात त्या क्षेत्रामध्ये तिथल्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना वगैरे चांगल्या प्रकारचं प्रबोधन करून त्यांनी त्यांच्या वक्तृत्वाची छाप सर्वांवर उमटवलेली आहे. नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळत आहे. जर या ठिकाणी तुम्हाला दीपस्तंभशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही 98 23 63 72 73 सबुरी पवार यांच्या मोबाईलवर संपर्क साधून तुमच्या ज्या काही शंका असतील, प्रश्न असतील त्याचं निराकरण करू शकता. पुन्हा एकदा मोबाईल सांगतो 98 23 63 72 73. धन्यवाद.